तुम्हाला पण असंच वाटतं का, जिमला गेलं की मग तिथं वेळ जातो आणि पैसा पण जातो, दोन्ही पण वाया जातं, असं तुम्हाला पण वाटतं का? कारण मी बऱ्याच लेडीजच्या तोंडून ऐकलेलं आहे असं. कसं ते तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण इथे ना आर्यनला सुट्टी होती, आज मंगळवार होता, त्याच्यामुळं निवांत झोपला होता. मी बऱ्याच वेळचा त्याला बोलत होते, आर्यन उठ, मला जायचंय, कारण की तो घरी असला आणि सुट्टी असली की 10:30-11 वाजेपर्यंत झोपतो, सकाळपर्यंत 12 वाजता तरी पण कधी कधी त्याला जाग येत नाही. आता त्याला सुट्टी आहे म्हणल्यावर मी पण निवांतच उठले होते आणि माझं आवरलं नाही, म्हणूनच आज मला नाश्ता पण नाही. आणि ज्या दिवशी नाश्ता नसतो ना, त्या दिवशी मी 1 ग्लास दुधामध्ये हे 2 चमचे पावडर टाकून पित असते. आता ही कशाची पावडर आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच मी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. ही पावडर खरंच खूप महत्वाची आहे, प्रोटीनचं काम करते ती माझ्यासाठी. आणि जिमला जायच्या आधी अर्धा तास पेले ना की जिममध्ये गेल्यावर छान वजन उचलता येतं आणि पाहिजे तसं छान वर्कआउट करता येतं, अजिबात गळायल्यासारखं वाटत नाही. इथे आर्यनचा चहा रेडी झाला होता, त्याला म्हटलं चहा पिऊन घे. मी पण माझं प्रोटीन मिल्क पिऊन घेतलं. त्याच्यानंतर मला लगेच निघायचं होतं, तर पटकन असं आवरलं आणि लगेच गेले. म्हटलं तू सगळं काम कर आता, आल्यावर म्हणजे आंघोळ वगैरे कर, तुझं सगळं आवरून घे, तोपर्यंत मी येतेच. जिममध्ये आल्याच्या नंतर आहे ना, हे वर्कआउट आहे ना, सुरुवातीचे 15 मिनिटं खूप महत्वाचे असतात, तेच मी माझ्यासाठी देत असते. छान असं वर्कआउट चालू केलं आणि आता त्या प्रोटीन पावडर मी बद्दल तुम्हाला सांगते. तर त्याच्यामध्ये मी आहे ना फुटाणे पावशर, काजू, बदाम आणि त्याच्यामध्ये थोडेसे आहेत ना खडीसाखर, म्हणजे थोडीशी जास्त नाही, खडीसाखर मिक्स केलेली आहे. आणि मग बाकीचे तुम्ही त्यात मखाने वगैरे टाकू शकता आणि अजून जितके ड्रायफ्रूट आहेत ते सगळे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. आणि फुटाण्याची पावडर खरंच खूप महत्वाची आहे. आणि फुटाणे असे खाल्लेले खूप चांगले, पावडर बनवून दुधात पेलेलं ते पण खूप चांगलं आहे. तुम्ही याचे अशा प्रकारे त्याचे लाडू पण बनवू शकता. खडीसाखर जास्त नाही टाकायची, थोडीशी टेस्टसाठी टाकायची, कारण जर फुटाण्याची पावडर असती आणि आपण दुधामध्ये डायरेक्ट तसं घेतलं ना तर मळमळल्यासारखं होतं. प्रत्येकाला सवय असती गोड खाण्याची, म्हणूनच थोडीच टाकायची, एकदम थोडी ना. 4 चमचे टाकलेली आहे मी आणि तेवढी बरणी भरून बनवलं होतं. आता ती हाफ झालीये. जेव्हा केव्हा नेक्स्ट टाइम बनवल ना तेव्हा तुमच्यासोबत ती रेसिपी नक्की शेअर करणार आहे. आता बऱ्याच लेडीजला वाटतं की जिमला जाणं म्हणजे पैसा आणि टाइम दोन्ही वेस्ट करणं आहे, रिझल्ट तर काही येत नाही. तर तुम्हाला सांगू का, सुरुवातीचे 6 महिने बिलकुल रिझल्ट येत नाही, पण मला 3 महिन्यामध्ये रिझल्ट दिसला. तुम्ही किती करता, काय करता त्याच्यावर अवलंबून असतं. आणि इथं पैसा वेस्ट जाणं हे नाहीये. तुम्ही घरी करून बघा वर्कआउट, 2 मिनिटं सुद्धा करणार नाहीत, करायची इच्छाच होत नाही. पण जिम मध्ये एवढं छान असतं ना, वातावरण पण छान असतं, गाणे असतात, आरसे असतात, मन आपलं होतं आरशांमध्ये बार बार बघून असं वाटतं की आपण सुद्धा असं झालं पाहिजे. तर कसं काय पैसा वेस्ट जाऊ शकतो आणि कसं काय टाइम वेस्ट जाऊ शकतो, मला तर खूप जास्त फरक पडलाय. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला पुढेही दिसणारच आहे. वर्कआउट करताना मध्ये मध्ये थोडं पाणी पिलं पाहिजे. पाण्याची कमतरता खूप जाणवते आपल्याला, घसा कोरडा होऊन जातो, म्हणून थोडं का होईना मध्ये मध्ये पाणी पिलं पाहिजे. मी घरून ही बॉटल भरून आणते, ह्या बॉटलमध्ये पाणी थंड राहतं आणि जास्त म्हणजे आपल्याला थंड पाणी उन्हाळ्यामध्ये लागतं ना, म्हणून. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.